आणि डॉक्टरला एकाचे 3 दिसत होते. हे अज्ञान आहे का नाही? चौकोनीचं गोल दिसणं तुम्हाला माहीत आहे का? सहज म्हणलेत, पूर्वीचे लोक पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य फिरतो असंच घे पूर्वीचे लोक म्हणत होते. नंतर शाळेमध्ये पोरं गेले, शाळेमध्ये आपल्या बापाला सांगू लागले की पिताजी तसं नाही, तुमच्या ज्या पूर्वीच्या कल्पना आहेत त्या खोट्या ठरलेल्या येतात आणि विज्ञान नेहमी खोटं ठरत येते बरं का, सगळेच खोटं ठरत येते. तुम्ही म्हणता सूर्यच इकडून तिकडं जातोय, पृथ्वी एका जागी स्थिर आहे, पण नवीन भूगोल ज्ञान सांगतं की सूर्य एका जागी स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. त्याच्यानंतर तो पोरगा याच्या पुढची पिढी त्या पोराला सांगणार आहे, त्याला म्हणतंय बरोबर आहे, आम्ही असं सांगत होतो, आमच्या पुढची पिढी हे सांगू लागली आहे आणि तुझ्या पुढची पिढी काय सांगेल माहीत आहे का तुला? म्हणले. तर म्हणले काय सांगेल सांगा? तुझ्या पोटचे लेकरं तुला येऊन सांगतील की अण्णा सूर्यही फिरत नाही, पृथ्वी फिरत नाही, माणसाचं इकडून तिकडे उभे फिरते कोणी फिरत, आणि ते खरं वाटेल. काय सांगावं? हे अज्ञान आहे. हे काय आहे? अज्ञान आहे. आणि अशा रीतीनं आम्हाला खरा परमेश्वर ओळखू येत नाही, दिसत नाही, कळत नाही. त्याच नंतर काही अंधार आहे. याला मायेला मोहाला अंधार सुद्धा म्हणलेला आहे. अंधारामध्ये वस्तू जवळची असूनही दिसत नाही. वस्तू दिसण्याकरता प्रकाश पाहिजे आणि दृष्टी निर्मळ पाहिजे. वस्तू दिसण्याकरता प्रकाश पाहिजेत. नुसतं प्रकाश असून चालत नाही. आम्ही आंधळे आहोत, आम्हाला प्रकाश आहे सगळा आहे, दिसेल का? दिसत नाही. दृष्टी पाहिजे आणि ती ही दृष्टी निर्दोष असावी लागते. तसं आम्हाला जवळचा देव ओळखू येण्याकरता प्रकाश म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. ते ज्ञान गुरुकडून मिळतं, दुसरीकडून मिळत नाही. आणि हे गुरुकडून मिळविण्याकरता ज्ञानाला संताला शरण गेलं पाहिजे, संतांची संगती धरली पाहिजे. आणि संतांची संगती आणि गुरुकडून मिळालेलं ज्ञान या दोन्हीचा आम्ही व्यवहारामध्ये किंवा चालण्यामध्ये जोपर्यंत उपयोग करत नाही तोपर्यंत खरा परमेश्वर आम्हाला जेथे भेटत नाही आणि आमची अशीच भ्रमंती जेथे होणार आहे. म्हणून या हरणासारखी आपली भ्रमंती जेथे होणार आहे. मग हरणालाही आपला सुगंध कळतो, पण फार वेळानं कळतो. त्याला सुगंध कोणत्या वेळेला कळतो हरणाला? हरण फिरतय फिरतय फिरतय, या फिरण्यामध्ये तहान विसरतय, भूक विसरतय, झोप विसरतय. मग आम्ही सुद्धा प्रपंचामध्ये तहान विसरलेली आहे, आम्ही सुद्धा प्रपंचामध्ये भूक विसरलेली आहे. आणि प्रपंच कशाकरता करायचा? आनंद मिळविण्याकरता, सुख मिळविण्याकरता प्रपंच करायचा. पण एवढा प्रपंच करून आम्हाला आनंद मिळाला नाही, देव मिळालेला नाही. मग हरण काय करतं? फिरतं 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 आणि एका ठिकाणी उगं बसतंय, दमून 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 बसतंय. आणि दमून बसल्यानंतर जनावराचा किंवा 4 पायाचा प्राण्याचा एक गुणधर्म आहे, ज्या वेळेला ते झोपी जात आहे किंवा थकून बसतंय त्यावेळेला आपोआप त्यांचं तोंड आपल्या पोटाकडे जातं. जनावराची बसण्याची पद्धत आहे. बैल असेल, गाय असेल, हरण असेल. मग अशा रीतीनं हरण थकून बसतंय आणि बसल्याबरोबर त्याचं तोंड त्या पोटाकडे जातं आणि तोंड पोटाकडे गेल्याबरोबर तिथला सुगंधाचा दरवळ त्याला जाणवतो. आणि मग त्याला कळतंय की मी आतापर्यंत उगतच फिरकलो, ज्या सुगंधाकरता भरकलो, ज्या आनंदाकरता फिरलो, तो सुगंध, तो आनंद माझ्याच जवळ आहे, माझ्या पोटामध्येच आहे. पण मला कळालेलं नाही, मला माया झालेली होती, मला मोह पडलेला होता, मला अज्ञान झालेलं होतं, माझ्या पुढे अंधार पडलेला होता. माणसालाही तसंच झालेलं आहे. आलं का नाही? आणि म्हणून या माणसाला खरं देव जर ओळखू यायचा झाला असेल 2च गोष्टी केल्या पाहिजेत. संताला गुरुकडे गेलं पाहिजे आणि गुरुकडे जाण्याच्या अगोदर संताच्या संगतीमध्ये आलं पाहिजे आणि गुरुचा उपदेश ग्रहण केला पाहिजे. एवढं जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून आम्ही काय करतो? गुरुकडे जात नाही, संताकडेही जात नाही आणि गेलं तर त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही.
आम्ही जातो पण त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही. कसं वागत नाही ते म्हणजे सांगायच्या गोष्टी असतात त्या आपणाला वागायच्या नसतात. अहमदपूरचे महाराज नेहमी एक दृष्टांत सांगतात. परमार्थ हा वागण्याकरता नाही, नुसतं ऐकण्याकरता. त्यांच्याच तोंडामध्ये त्यांचे शब्द सांगतो मी. एकानं पोथी ऐकली, एके दिवशी तो न जाता पोराला पाठीला जा म्हणजे देवळामध्ये पोथी लावली, पोथी ऐकून ये. देवळामध्ये पोथी ऐकून आला. ऐकून आल्यानंतर त्या दिवसा विषय त्यानं ऐकला की चोहोकडे परब्रह्म भरलेला आहे, कुणी नाही. हे झाड परब्रह्म, डोंगर परब्रह्म, माणूस परब्रह्म, सगळं देव देव देव. ऐकून आला आणि त्यानं दुकानावर बसला. तितक्यामध्ये एक गाय आली आणि गव्हाच्या टोपल्यामध्ये तोंड घातलं. गव्हाच्या टोपल्यामध्ये तोंड घातली. महाराजांचा दृष्टांत आहे. तोंड घातल्याबरोबर त्यानं काय हानीच नाही गेलं. हानीच नाही गेल्यानंतर बाप तिकडून, अरे तुला काही कळतं का नाही, तुला दुकानावर कशा पाहिजे बसवी रे म्हणले. त्या गायीनं तोंड घातलं की त्या गव्हाच्या टोपल्यामध्ये गहू खावलेत की. गाय नाही, ते परमेश्वर आहे, परब्रह्म स्वरूप आहे. तेही देव आहे, हेही देव आहे, हेही देव आहे, हेही देव आहे. सगळे देवच आहेत म्हणून कोण कुणाला खाल्लेलं आहे हे काय करायचं. तर म्हणले परमार्थ नुसतं ऐकायचा असतो, त्याच्याप्रमाणे वागायचं. आणि आपली आतापर्यंतची पाढा, आतापर्यंतची आपली पद्धत तीच आहे. शाळेतल्या पोराचे बापही सांगतात गुरुजीचं लय ऐकायचं नाही. हाला गुरुजीचं लय ऐकायचं नाही, आपलं आपलं बघायचं आणि खरंच आहे. आणि आता तरी अशी पद्धत निघाली आहे, तुम्हाला सांगू का, आपली संत परंपरा किंवा आपली भजनाची परंपरा. काल परवा टी व्हीमध्ये मालिका बघितलं गुरुजी, लेखीमध्ये 1 मार्क. बरोबर आहे का. गुरुजींना ग्रहपाठाचे दिलेले 20 मार्क आणि विद्यापीठानं कोणते की ग्रेस मार्क म्हणून दिलेले 15 मार्क. किती झाले? 35 झाले का नाही. फर्स्ट क्लासमध्ये पास. ते भारत सरकारनं ह्याची सगळी टॅली केली. म्हण 1 मार्काचा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये निघतोय, लेखीमध्ये 1च मार्क. असे कसे? कारण हे असंच आहे. आमचंही तसंच होणार. एवढा परमार्थ वाढू लागला, एवढा परमार्थ वाढू लागला आहे, पण अनाचार कधी कमी झाला आहे का आपला? वाईट वृत्ती कधी कमी झाली आहे का? चोऱ्या कधी कमी झाल्यात का? बलात्कार कधी कमी झालेत का? अजिबात झाले नाहीत. गुरुजी ह्याला उत्तर देतात, खके गुरुजी, एवढं असताना एवढं होलं आहे आणि हे जर नसतं तर कितीतरी झालं असतं. असं आपणाला अज्ञान नाहीसा करायचं आहे आणि त्याच्यानंतर मोह नाहीसा करायचा आहे. मोहाचे 2 प्रकार, अज्ञान आहे आणि एक अंधकार आहे. अज्ञान म्हणजे प्रकाश आहे. ज्ञान मिळवावं लागतं. ज्ञान मिळवल्याकरता गुरुकडे जावं लागतं, संताकडे जावं लागतं. आणि संत ज्ञान कसं राहतात, ते परमेश्वराची मनानं संलग्न झाले असते. आणि परमार्थामध्ये, देवामध्ये, विषयामध्ये मनानं संलग्न व्हावं लागतं. त्यालाच भक्ती म्हणतात. मनानं एक व्हावं लागतं, शरीरानं नाही. शरीरानं आम्ही इथं बसतो पण याला महत्त्व नाही, मनानं बसलं पाहिजे. शरीरानं आम्ही मंदिरामध्ये जातो, मनानं मंदिरामध्ये गेलं पाहिजे. एखाद्या वेळेला शरीर कुठं असलं तरी चालेल. आलं का लक्षात? म्हणजे मनाचा अटॅचमेंट असलं पाहिजे. संत आणि गुरु कसे ते एका चांगल्या महाराजांना सांगितलेलं आहे की ज्या रीतीनं करंटला एकानं धरावं, करंटला, ताराला, तो करंट रूप होतो, तसं गुरुनं आमच्या परमेश्वराला धरलेलं असतंय आणि तो परब्रह्म रूप धरलेला असतोय. आणि त्याला आम्ही टच जर केलं, त्याला आम्ही जर धरलं तर आम्ही सुद्धा परब्रह्म रूप होतो. जसं कनेक्शनला कनेक्शन एकाला एक धरल्यानंतर जसं वीज रूप होतं, तसं आम्ही सुद्धा वीज रूप जिथे होतो, विद्युत रूप होतो. म्हणजे आम्ही सुद्धा परमेश्वराला ओळखू शकतो. ही अवस्था आमची झाली पाहिजे आणि आम्ही याला भक्ती केली पाहिजे. संतही दुसरं काही सांगत नाहीत,
परमेश्वर गुरुही दुसरं कोणी सांगत नाही, फक्त देवाची भक्ती करा म्हणतात. आणि ती भक्ती कशी करावी एवढ्याच थोडक्यामध्ये मी सांगतो. बेल वाहणं म्हणजे भक्ती नाही, पाणी घालणं म्हणजे भक्ती नाही. मग पाणी घालूच नका, पाणी जरूर घालावं, पाणी जरूर घालावं, पण पाणी घालताना त्याच्यामध्ये तुमचे प्रेम असावं. बेलफूल जरूर वाहावे, पण बेलफूल वाहताना त्याच्यामध्ये तुमचं प्रेम असावं. आता किती प्रेम असावं? आणि संत सांगतात प्रेमे टाळे नाचोनी करी भजन याला प्रेम जर असेल तर त्याला भक्ती म्हणावी. साधं उदाहरण सांगतो. माऊली आपल्या मालकाचं नाव घेताना किती आवडीनं नाव घेते, किती आवडीनं. आणि मालकाचं नाव आवडीनं घेतलं आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये मालकानं नाव जर ते ऐकलं, माझ्या पत्नीनं हे नाव घेतलंय, तर घरी जाऊन रिकामा असलेलं रांधण भरून काढतो. एकदा नाव जर घेतलं तर. तसं देवाचं नाव जर तुम्ही घेतलात तर तुमच्या कितीही तिजोऱ्या रिकाम्या पुरत्या तिजोऱ्या भरून जातील. ऐसा सर्वोत्तम श्री माझा शिव, ऐसा सर्वोत्तम श्री माझा शिव, ऐसा सर्वोत्तम श्री माझा शिव, ऐसा सर्वोत्तम श्री माझा शिव. एक वेळा नाव घेता तारी, एक वेळा नाव घेता तारी, एक वेळा नाव घेता तारी. अशा रीतीनं परमेश्वर काय करू शकत नाही, सगळं काही परमेश्वर करू शकतो. पण आम्हाला मोह पडलाय, अज्ञान झालंय. आणि या अज्ञानापोटी आणखी एक अज्ञानाचं स्वरूप सांगतो कसं आहे ते. अज्ञान आणखी कशाला म्हणतात ते? जी गोष्ट माझी नाही ते माझी म्हणतो हे अज्ञान आहे. जी गोष्ट आपली नाही आणि त्या वस्तूला आपलं म्हणणं हे काय आहे? अज्ञान आहे. आता आपलं काय काय नाही? सूर्य आपला आहे का? त्या सगळ्या जगाचा आहे हे गुरुजी. आणि सूर्य माझाच आहे असं जर तुम्ही म्हणलात तर ते अज्ञान. ही हवा किंवा ऑक्सिजन आपलाच आहे का सगळ्या जगाचा आहे? त्याच्यावर आपल्या एकट्याचीच मालकी आहे का? या ऑक्सिजनवर सूर्याच्या प्रकाशावर एकट्याचीच मालकी आहे का? पावसाचं पडलेलं पाणी हे निसर्गाचं आहे का माणसाचं आहे? हे गुरुजी निसर्गाचा. या पावसाच्या पडलेल्या पाण्यानं नदी तयार झाली, मग नदी निसर्गाची आहे का माणसाची आहे? मग का हे गाव हे जिल्हा माझी नदी म्हणते? आजकाल चाललं का नाही भांडणं? हे जिल्हा म्हणतोय, हे प्रांत म्हणतोय, हे राज्य म्हणतोय माझं पाणी तुला देणार नाही. आज पाणीच निसर्गाचं आहे, नदीचं निसर्गाचं आहे, आकाश निसर्गाचं आहे. पण हे राष्ट्र त्या राष्ट्राला म्हणतंय तुझं विमान माझ्या आकाशात येऊ देणार नाही. बडोद्याला खून झाला एका मुलाचा संक्रांतीला 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट. का बरं खून झाला? बडोद्याला संक्रांतीला पतंग उडवायचा फार मोठा सण असतो म्हणे गुजरातमध्ये. याचा पतंग याच्या गच्चीवरून उडविलेला दुसऱ्याच्या घरावर गेला. आज तुझा पतंग माझ्या घरावर कसा उडाला? तो आपापल्या घरावर उडत नाही. मग तुझा पतंग माझ्या घरावर आला म्हणून त्या दोघांच्या भांडणातून मोठ्याच्या भांडणातून नाही त्या गोष्टी. आमच्या गावामध्ये किंवा आमच्या घरामध्ये एक प्रकरण आहे. झाड एकाच्या घरात आहे आंब्याचं आणि फांदे दुसऱ्याच्या घरात गेलेत. दरवर्षी आंबे लागले की भांडणं. आमचं तसंच आहे. जी गोष्ट माझी नाही ते माझी म्हणतो हे अज्ञान आहे.
आकाश माझं नाही, पृथ्वी माझी एकट्याची नाही. मग व्यवहार कसा करावा? हा व्यवहार करताना आम्हाला दोष लागतो, याच्यामधूनही माया निर्माण होते, मोह निर्माण होतो. हे दोष आम्हाला लागू नये. महाभारतामध्ये कृष्णानं अर्जुनाला हे सांगितलं, भक्ती मोक्ष सांगितला का नाही की आम्हाला माहिती नाही, पण युद्ध कर म्हणून सांगितलं. पण त्याचा दोष लागू द्यायचा नाही. आम्ही व्यवहारामध्ये पिकावर कीड पडली की मारावी लागते, आम्हाला मारावी लागते का नाही? डोक्यामध्ये वाद झाले तर माराव्या लागतात आम्हाला. मग व्यवहार कसा करावा? व्यवहार एकच करायचा, आम्ही करताळा देवाचं काम करू लागला, ही सतत धारणा आमच्यामध्ये राहील. आम्ही मारू लागलो नाही. कृष्णानं अर्जुनाला हे सांगितलं, गीता दुसरी काय, मी करू लागला ही भावना सोडून दे, देवाचं काम आहे, देवा करता करू लागलं. आणि अशा रीतीनं जर केलं तर दोष लागत नाही. नाना पाटलांना बँका लुटल्या पण त्याला दोष लागलेला नाही. सैनिक लोक कितीतरी लोक मारतात पण त्याला दोष लागत नाही. पण जे माझं नसताना सुद्धा माझं म्हणतो आणि मी करू लागला म्हणून करतो, त्यावेळेला त्याला दोष लागतो. आपणाला हे सोडलं, मी करता ही भावनाच नको, तोच करता तोच करता करविता, तोच करता करविता, तोच कर. कापसाचं झाड ही देव आहे आणि त्याच्यावर झालेले किडे ही देवच आहे. लक्षात आलं की नाही? कापसाचं झाड ही देवच आहे आणि त्याच्यावर झालेले किडे ही देवच आहे. आणि देवा करता आपण जर काही केलं तर त्याचा दोष लागत नाही. आणि मी करू लागला ही भावना नसायची नाही. आणि बाहुल्याच्या जाती ही भावना आमची असली पाहिजे, त्याचा दोष लागत नाही. म्हणून संसारामध्ये असं करा, कोणता जरी अनर्थ केला तर त्याचं पाप तुम्हाला लागत नाही, त्याचा दोष तुम्हाला लागत नाही. आणि तुमच्याजवळचं अज्ञान नाहीचं होतं, दोषच लागत नाही तुम्हाला. आणि जे काही करायचं असेल तर देवाचं म्हणून करा. आणि वास्तविक हे सगळं देवाचंच असतंय, कुणा काही दिलेलं नसतं. हे दिलेलं शरीर देवाचं आहे, दिलेलं नाक देवाचं आहे, दिलेले डोळे देवाचे आहेत, मिळालेलं घर देवाचं आहे, मिळालेला मान परमेश्वराची कृपा आहे, मिळालेलं आयुष्य परमेश्वराची कृपा आहे, मिळालेलं धन देवाचं धन आहे, आपलं नाही. मिळालेलं हात परमेश्वरानं दिलेले आहेत आम्हाला, मिळालेली संतती परमेश्वरानं दिलेली आहे, मिळालेला मोठेपण परमेश्वराचा आहे, मिळालेली झोपडीही परमेश्वराची आणि मिळालेला बंगलाही परमेश्वराचा. या भावनेनं जर जीवन जगलं तर परमार्थ दूर नाही, देव दूर नाही, देव इथंच आहे. फक्त भावना मात्र बदलावी लागते. फक्त एवढंच बदलले की आपला संसार धन्यतेचा होतो आणि मग धन्यता याचा संसार म्हणावा लागतो आपणाला, दुसरं काही नाही. आणि या रीतीनं संसार करावा. आणि म्हणून याचा माया नाहीसे होते, मोह नाहीसे होतो, पुढे काय काय नाहीसे होतं. एकदा भजन करा म्हणजे शंकर शंकर